आज राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा फैसला होण्याची शक्यता। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार दिल्लीत घेणार पंतप्रधान मोदींची भेट। भेटीमध्ये पक्ष विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांपाठोपाठ रोहित पवारही राजधानी दिल्लीत घेणार पत्रकार परिषद। अजितदादांचा घातपात झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। अजित पवारांचा विमान अपघात नव्हे 100% घातपात। रोहित पवारांचा गंभीर आरोप, एखाद्याच्या हत्येसाठी ड्रायव्हरचीच हत्या करणं हा प्रभावी उपाय। रोहित पवारांनी दिलं इस्रायलच्या मोसादचं उदाहरण। सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना काही नेत्यांच्या आग्रहाखातर शपथविधीची घाई केली। त्या 4-5 नेत्यांचा पक्षच वेगळा, आमच्यासाठी दादांसोबत काय घडलं हे महत्त्वाचं, रोहित पवारांचं वक्तव्य। आता विलिनीकरण होणार। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर अंजली दमाने यांचं सूचक ट्विट। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नाव जाहीर होण्याची शक्यता। पार्थ पवारांवर जबाबदारी दिल्यास 2029 मध्ये फायदा होईल असा मतप्रवाह। मुंबईच्या महापौर उपमहापौर पदाची आज औपचारिक निवड। महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय घाडींची वर्णी। आज दुपारी 12 वाजता होणार बिनविरोध निवड। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। ठाकरेंचे नगरसेवक महापौर आणि उपमहापौर निवडीवेळी उपस्थित राहणार। महापौर निवडीपूर्वी मातोश्रीवर खलबतं, जिथं सत्ताधारी चुकतील तिथं विरोध करा, उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 27 आरोपींविरोधात आरोप निश्चिती। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयानं आरोप केले निश्चित। 24 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार सुरू। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।